धाराशिवच्या पाभरूड गावात राहणाऱ्या 18 वर्षीय माहुलीगिरीचं एका मुलीवर प्रेम जडलं होतं, तेही अगदी कमी वयात. तो 12वी मध्ये शिकत होता. घरची परिस्थिती ही सर्वसाधारण होती. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता तो. वडील पेढ्यांचा व्यवसाय करायचे तर आई घरकाम. वाढतं वय, आकर्षण, त्यात मिळालेलं नवीन नवीन प्रेम. यात 18 वर्षीय तरुण माऊली विसरून गेला की पुढे हेच त्याचं प्रेम त्याच्यासाठी काय घेऊन येईल, मरण की त्याच्याच जीवाची भीक. मुलीच्या प्रेमात असणारा माऊली आपल्या प्रियसीला रोज भेटू लागला, तिच्यासोबत बोलू लागला. स्वप्नात बघितल्याप्रमाणे, अगदी टीव्हीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची प्रेम कहाणी सुरू होती आणि त्यात तो खूप जास्त खुश होता. पण जेव्हा हे जोडपं एकमेकांना भेटायला लागलं, बोलायला लागलं, तेव्हा मुलीच्या नातेवाईकांनी या दोघांना बघितलं. मग काय, मुलीच्या घरी या दोघांच्या प्रेम प्रकरणाची बातमी मीठ मिरची लावून पोहोचली. घरच्यांनी मुलीला समजावले, पण मुलगी सुद्धा माऊलीवर खरं प्रेम करत होती, म्हणून ती त्याला सोडायला तयार नव्हती. तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला धाक दाखवला. तू आमच्या पसंतीनं लग्न केले नाही तर आम्ही तुझ्यासाठी मेलो. मुलगी भावनिक झाली आणि दुसरीकडे लग्न करायला तयार झाली. पण प्रेम मात्र ती अजूनही माऊलीवरच करत होती. पण दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागताच मुलीच्या कुटुंबियांनी तातडीनं जबरदस्ती करून तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत लावून दिलं. मुलगी सासरी तर गेली, पण ती माऊलीला विसरू शकली नव्हती. ती त्याच्यावरच अजूनही प्रेम करत होती. म्हणून तिनं माऊलीसोबत कॉन्टॅक्ट ठेवला. त्याला व्हॉट्सअपवर मेसेज करू लागली. प्रियसीचे लग्न झाले आहे या दुःखातच माऊली होता. तिला विसरायचा प्रयत्नच करत होता की परत त्याचा संपर्क तिच्यासोबत झाला. आता लग्नानंतरही माऊलीचं त्याच्या प्रियसीसोबत बोलणं सुरू होतं. कुणाला काहीही समजणार नाही असे हे दोघं चोरून लपून बोलत असे. परंतु एक दिवस माऊलीने रात्री प्रियसीच्या मोबाईलवर केलेले मेसेज प्रियसीच्या नवऱ्यानं अचानकच पाहिला आणि त्याला सगळं सत्य समजलं की त्याची बायको दुसऱ्या मुलावर प्रेम करत होती आणि तिच्या घरच्यांनी माझ्यासोबत तिचं बळजबरीनं लग्न लावलं आहे. त्याने बायकोच्या माहेरी फोन केला आणि मग तिथून पुढे सगळ्यांनी मिळून माऊलीच्या हत्येचा कट रचला गेला. संतापलेल्या नवऱ्याने माऊलीला भेटण्यासाठी पांढरेवाडी येथे बोलवले. तिथे त्या मुलीच्या नवऱ्यासह तिचे वडील, भाऊ आणि इतर 4-5 जण देखील उपस्थित होते. 3 मार्च 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता परंड्याच्या पांढरेवाडीतून या लोकांनी माऊलीगिरीला उचललं होतं. आधी त्याचा फोन यांनी बंद केला. माझ्या बायकोसोबत विवाहबाह्य संबंध का ठेवलेत म्हणून त्या नवऱ्यानं माऊलीवर राग काढला. मुलीच्या बापाने देखील त्याच्यावर खूप जास्त राग काढला. या सगळ्यांनी मिळून त्याला प्रचंड टॉर्चर केलं. आता असं होणार नाही, पण मला मारू नका, मला जिवंत सोडा, माऊली हात जोडून त्यांना म्हणत होता. परंतु त्या मुलीच्या घरचे, सासरचे आधीच सगळे तयारीत आले होते. त्यांच्या मनात आज माऊलीला कायमचं संपवायचा इतकाच विचार होता. आपण चुकीचं पाऊल उचलत आहोत, याचे परिणाम वाईट सुद्धा होऊ शकतात, हे सुद्धा त्यांना रागाच्या भरात समजलं नाही. लोखंडी रॉड, काठ्या आणि धारदार शस्त्रांनी आई वडिलांच्या एकुलता एका मुलावर म्हणजेच माऊलीवर वार करण्यात आले होते. माऊली ओरडत होता, रडत होता, मला सोडा म्हणत होता, पण कुणालाही त्याची कीव आली नाही. या गुंडांच्या टोळीनं त्याला निवस्त्र केलं. शरीराचा एकही पार्ट असा नव्हता की जिथे या लोकांनी त्याला मारलं नाही. खूप खूप मारलं. त्याचा आवाज देखील आता शांत झाला. मारल्यानंतर आता माऊली जगणार नाही, तो मेला आहे असं समजून त्या लोकांनी त्याला काळेवाडी परिसरातील रस्त्यावर फेकून दिलं. गंभीर जखमी अवस्थेत असणाऱ्या माऊलीला काही त्याच्याच नातेवाईकांमधीलच लोकांनी पाहिलं. गावातील पोलीस पाटलांनी माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी माऊलीला उपचारासाठी जामखेडला आणलं. पण माऊली मात्र शुद्धीत येत नसल्यानं पुढील उपचारासाठी त्याला तात्काळच सोलापूरला हलवण्यात आलं. पण त्या आईवडिलांचा मुलगा शुद्धीत आला नाही.
14 दिवसांपासून तो बेशुद्धच होता. आई बाप प्रचंड प्रमाणात त्याचा जीव वाचावा म्हणून प्रयत्न करत राहिले, देवाकडे प्रार्थना करत राहिले. डॉक्टरांनी देखील माऊलीला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु आरोपींनी केलेल्या बेदम मारहाणीनंतर माऊलीचे जगण्याचे सगळे प्रयत्न मात्र अपुरे ठरले. 18 वर्षाच्या माऊली गिरीचा अखेर 16 मार्च 2025 रोजी मृत्यू झाला. प्रेम संबंधांची किंमत एका तरुणाला जीव गमावून चुकवावी लागली आहे. प्रेम प्रकरणातून एकुलत्या एका मुलाची इतक्या निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी माऊलीच्या आईवडिलांनी केली. माऊलीच्या बापाने तर त्या मुलीवर सुद्धा आरोप केला आहे. त्या मुलीला सुद्धा शिक्षा व्हावी, जिनं आमच्या मुलाला तिच्या संपर्कात ठेवलं. लग्न झालं असून सुद्धा आमच्या मुलीच्या संपर्कात ती राहिली आणि सत्य बाहेर पडताच त्या लोकांची तिनं साथ दिली. माझ्या मुलाला न्याय द्या. मला आता माझ्या मुलाशिवाय दुसरा कोणीच नाही. आमचा एकुलता एक मुलगा होता तो. माऊलीच्या बापाचे वक्तव्य आहे. रडत रडत त्यांनी आपल्या मुलासाठी न्याय मागितला आहे. खरं तर इतक्या कमी वयामध्ये प्रेम होणं, त्याला खरंच प्रेम म्हणतात का? ते फक्त एक आकर्षण असतं, हेच हल्लीच्या तरुण पिढी विसरली आहे. या सत्यकथेत त्या आईबापाच्या एकुलत्या एका मुलानं जीव गमावला आहे, तोही फक्त आणि फक्त प्रेमामुळे. चूक फक्त त्याची एकट्याचीच होती का? त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्या मुलीची नव्हती का? जर तिचं लग्न झालं होतं तर तिनं याच्यासोबत कॉन्टॅक्ट का ठेवायचा? चुकी फक्त एकाचीच का? आणि आईवडिलांनी मुलांचे बळजबरीने लग्न करणं अगोदर थांबवायला हवं. त्याचे परिणाम असे वाईट आणि भयंकर घडतात. मुलीचे मनपसंतीने लग्न झालं असतं तर आज ती खुश असती. उगाच ज्या व्यक्तीसोबत तिचं लग्न लावून दिलं त्या व्यक्तीचं देखील आयुष्य उद्ध्वस्त झालं. कदाचित त्याला या मुलीच्या प्रेम प्रकरणाबद्दल माहिती पडलं असतं तर त्यानं तिच्यासोबत लग्न केलं नसतं. कोणत्याही नवऱ्याला वाईट वाटतं जेव्हा आपली बायको परपुरुषांच्या संपर्कात असते, परंतु मग असा कुणाचा जीव घेणं, गुन्हा करणं याचा हक्क कुणालाच नसतो. जे घडलं अतिशय वाईट घडलं. ज्या मुलाने आईवडिलांचा आधार बनायला हवा होता, आज तोच मुलगा त्यांना म्हातारपणात असं सोडून गेला, तेही फक्त प्रेमासाठी. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सध्या सुरू आहे. यातील आरोपी सतीश जगताप, राहुल मोहिते, आकाश मगर, विजय पाटील अशा 4 पोलिसांनी अटक केली आहे, तर अन्य आरोपी अजून फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अंबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड व पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर घाडगे करत आहेत. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माऊलीनं जरी प्रेम केलं होतं तरी त्याला जीवनाशी मारणं हे चुकीचं होतं. आई वडिलांपासून त्याच्या मुलाला कायमचं दूर करणं खूप मोठं पाप आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. आजच्या तरुण पिढीला फक्त एकच संदेश आहे, प्रेमाच्या आहारी जाऊ नका. आपलं भविष्य आणि आपलं आयुष्य खराब आणि उद्ध्वस्त करू नका. चला तर मग या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या कथा गोष्टी फील्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.